तुम्हाला माहिती आहे का सगळ्यात सोपं काय आहे या जगामध्ये? सगळ्यात सोपं ते म्हणजे गिव्ह अप करणं. एखाद्या गोष्टीला सोडून देणं. बघा तुम्ही, मला जर एखादी गोष्ट हार्ड वाटत असली प्रोसेसमध्ये, तर मी काय करणार? माझ्या मनामध्ये विचार येणार, की यार ते आता सोडून द्यावं. कशाला करायचं इतकं हार्ड आहे तर, आहे ना? तर माणूस असं करून त्या कम्फर्ट झोनकडे जात असतो आणि ते कम्फर्ट झोन लिटरली त्याला पूर्ण डिस्ट्रॉय करून टाकत असतं. म्हणून कधी पण कम्फर्ट झोनला सोडायचं खूप काय म्हणतात त्याला, खूप महत्त्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे. तर मला हेच म्हणायचं की आता मला जे प्रॉब्लेम्स आहेत, जे माझ्या स्पीकिंग स्किल्स आहेत, त्या मला इम्प्रूव्ह करायचे आहेत. मला जे अडकत-अडकत बोलता येतं आहे किंवा बोलताना फ्लो नाही भेटत, ते मला इम्प्रूव्ह करायचं आहे. तर त्यासाठी थोडी मेहनत करावी लागेल आणि ती मेहनत मी करणारच. तर बघूत 1 महिन्यानंतर मी बघणार जे मी व्हिडिओ बनवतो त्या व्हिडिओमध्ये माझी स्पीकिंग स्किल कशी असणार. मी खूप स्ट्रगल करायला लागलो आहे सध्या ह्यामध्ये. आय नो खूप जास्त. पण काय करता येतं आता, ही माझी एक वीक पॉईंट आहे. तर स्ट्राँग पॉईंटवर काहीतरी असेल. तर वीक पॉईंटला स्ट्राँग करणं पण महत्त्वाचं आहे. ह्याच्यावर काम करावं लागेल मला. काम करीन मी. तर मी हिंदीमध्ये पण केलेले आहेत व्हिडिओज, पण हिंदीमध्ये नाही जमलेले. तर आता मराठीमध्ये मला थोडं जमायला लागलं. तर हळूहळू बघूत काय होतं आहे. तर ही माझी जर्नी आहे, मी तुमच्यासोबत शेअर केली.